आमने मार्गाचं लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गाडी चालवत त्या गाडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा बसलेले दिसले। तर ते स्वतः गाडी चालवत आता या मार्गाचं ते निरीक्षण करतील, तो कशा पद्धतीने तिथे काम झालेलं आहे हे याची सुद्धा ते पाहणी करतील। तर एक डोंगर आणि दुसऱ्या डोंगरामधील अंतर भरून काढण्यासाठी इथे तो डोंगर फोडण्यात आला आणि मोठ्या कसरतीचं काम करून हा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। इगतपुरी ते आमने या शेवटच्या टप्प्याचा आता लोकार्पण सोहळा पार पडला। 76 किलोमीटरचा हा मोठा टप्पा आहे। तर हा शेवटचा टप्पा होता समृद्धी महामार्ग, जो बहुचर्चित समृद्धी महामार्गाचा प्रोजेक्ट आहे, याचा शेवटचा टप्पा आज प्रवाशांसाठी खुला झालेला आहे। प्रवाशांच्या सेवेत हा टप्पा तैनात झालेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास सुलभ करण्यासाठी या समृद्धी महामार्गाचा प्रोजेक्ट ठेवण्यात आलेला होता। तर याच प्रोजेक्टच्या शेवटच्या टप्प्याचं त्यांनी आत्ता उद्घाटन केलं। यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगद्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। इगतपुरी आणि ठाणे दरम्यानचा हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहनांसाठी खुला करण्यात येणार असून मुंबई ते नागपूर प्रवास आता 7 ते 8 तासांमध्ये पूर्ण करता येईल। तर हा रस्ता पर्वातून बांधकाम करत देशातील सर्वात हायटेक महामार्ग म्हणून बांधण्यात आलेला आहे। हा देशातील सर्वात हायटेक महामार्ग मानला जातोय। तर मुंबई ते नागपूर हा प्रवास आता सुसाट होणार आहे। तब्बल 7 ते 8 तासांमध्ये मुंबईवरून नागपूर किंवा नागपूरवरून मुंबई येता येणार आहे। तर या टप्प्यामध्ये एकूण 5 बोगदे असल्याची माहिती मिळते। यामध्ये 8 किलोमीटर लांबीचा बोगदा हा राज्यातील सर्वात मोठा बोगदा मानला जातोय। आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी या बोगद्याचं लोकार्पण केलं। तर स्वतः एकनाथ शिंदे आता गाडी चालवत या मार्गावरून जाणार आहेत। आत्ताची आपण दृश्य पाहिली। तर फडणवीस आणि शिंदे त्याचबरोबर अजित पवार देखील या कारमध्ये बसलेले दिसून आले आणि या एकाच कारमधून आता हे या रस्त्यावरून प्रवास करतील। हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा कशा पद्धतीने त्याचं काम झालेलं आहे याची देखील पाहणी करतील। तर आत्ताच आपण दृश्य पाहिली ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण केलेलं आहे। तर या नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरीपासून सुरू होणाऱ्या या भव्य बोगद्याच्या काही विशिष्ट वैशिष्ट्यांकडे आपण पाहूयात। 8 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे। तर 3 लेनचे वाहन मार्ग जिथे ताशी 100 किलोमीटर वेगाने प्रवास करणं शक्य होणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने देखील इथे भरपूर काळजी घेण्यात आल्याचं दिसलं, कारण की भिंतींना फायर प्रोटेक्शन आणि लाईट रिफ्लेक्शन फिनिशिंग देखील देण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठलाही अपघात इथे झाला तर त्याचे दुष्परिणाम कमीत कमी व्हावेत याची देखील काळजी घेण्यात आलेली आहे। तर प्रत्येक 300 मीटरला 26 क्रॉस पॅसेज देखील देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये आपत्कालीन काळात बाहेर पडण्याची सोय करण्यात आलेली आहे। तर समृद्धी महामार्गामध्ये आधी अनेक अपघात झाले, त्यानंतर समृद्धी महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आलेली आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने इथे भिंतींना फायरवॉल असेल, लाईट रिफ्लेक्टर फिनिशिंग असेल, तर 26 क्रॉस पॅसेजेस देखील देण्यात आलेले आहेत। तर प्रत्येक 90 मीटरला इथे अग्निरोधक यंत्रणा देखील देण्यात आलेली आहे। वाहनाला आग लागल्यास किंवा वाहनाला चुकून जर आग लागली तर त्यामध्ये ॲक्टिवेट होणारा जो ऑटोमॅटिक स्प्रिंकल सिस्टम आहे तो सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। देशात पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान महाराष्ट्राच्या या समृद्धी महामार्गावर वापरण्यात आलेलं आहे। तर हे तंत्रज्ञान डेन्मार्कवरून मागवले असल्याची देखील माहिती मिळालेली आहे। तर सुरक्षेच्या दृष्टीने विविध गोष्टींची इथे काळजी घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान म्हणजे ऑटोमॅटिक स्प्रिंकल सिस्टम। म्हणजे तुम्ही या महामार्गावर जात असताना चुकून जर गाडीला आग लागली तर इथे हे स्प्रिंकल सिस्टम म्हणजे पाण्याचे फवारे ऑटोमॅटिक सुरू होतील आणि ती आग विझवण्यात मदत होईल। याचबरोबर 572 अग्निसुरक्षा झोन देखील इथे तयार करण्यात आलेले आहे, जे प्रत्येकी 24 मीटरचे आहेत।
त्याचबरोबर 100 रिव्हर्सिबल व्हेंटिलेशन फॅन्स देखील इथे लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून इथे जर चुकून आग लागली किंवा धूर जमा झाला तर हा धूर बाहेर जाण्यासाठी इथे 100 रिव्हर्सिबल व्हेंटिलेशन फॅन्स देखील लावण्यात आलेले आहेत।